तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सांगतो मी शेतकरी कामगार पक्षाचा पाडा नेहमी जड राहिलेला आहे। येणाऱ्या 7 तारखेच्या इलेक्शन मध्ये जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषद उमेदवार म्हणून लता धनराज म्हात्रे, पंचायत समिती सदस्य म्हणून पराग कचूर भोपी हे 2 उमेदवार आम्ही रिंगणात उभे केलेले आहेत। खऱ्या अर्थाने विकास काय असतो आता ते नेहमी विचारतात, विकास विकास दिल्लीत सत्ता तुमची, गल्लीत सत्ता तुमची, अजून तुम्ही विकास आमच्यावर का थांबलात? गेल्या सातत्याने जो ग्रामीण भागामध्ये काम जे केलेलं आहे ते शेतकरी कामगार पक्षाने केलेलं आहे। सगळ्या जनतेला माहित आहे। इथली जनता आता काय मूर्ख नाही, शुद्ध जनता आहे। जनतेला माहित आहे कोणाला निवडून द्यायचं। विरोधक जरी मुक्ताबळे उचलत असेल तिकडं की आम्ही 4000 मतांनी निवडून येऊ, तर तुम्ही तो विजयी होण्याचा आकडा नाही सांगत आम्हाला। तुम्ही 4000 मतात पडणार आहेत तो आकडा आम्हाला सांगतायत। या ग्रामीण भागातून तुम्हाला मी नेहमी सांगेन, शेतकरी वर्ग आहे, गरीब वर्ग आहे। आता तुम्हाला सांगतो होऊ घातले शहरीकरण, आता काही ठिकाणी कॉलन्या पण आल्या। पण कॉलन्या जरी आल्या त्यांना वाटतं कॉलनीतले लोक आमच्या बरोबर असतील। कॉलनीतले लोक नेहमी आमच्या बरोबर राहतात। त्यांना माहित आहे की विकास कामं करणारे आम्हीच लोक आहेत। त्याच्यामुळं जनता आम्हाला निवडून देईल असा आम्हाला विश्वास आहे। विरोधक तुमच्यावर आरोप करत आहेत की विकास आम्ही केलेला आहे, पण तुम्ही त्याचा की आम्ही विकास केला असं तुम्ही गावा करता, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? विकास म्हणजे काय विकास केला त्यांनी सांगावं। शहरामध्ये तुम्ही विकास करता तो मटेरियल कुठल्या क्वालिटीचा असतो आणि जो गावामध्ये वापरतो तो मटेरियल कुठल्या क्वालिटीचा असतो। आज तुम्हाला सांगतो मी, ही तुम्ही जो रस्त्यावर सिमेंट टाकता तो सिमेंट आहे की भुसा आहे तेच आम्हाला समजत नाही। तुम्ही बनवलेले रस्ते 4 महिन्यात वाहून जातात ना पावसाळ्यात। मग तुम्ही हा विकास करता असेल तर करून टाका ना विकास। कशाला करता तुम्ही विकास? निष्ठा हा निव्वळ टक्केवारी घेऊन काम करण्याचा त्यांचा धंदा बनलेला आहे। विकासाच्या नावाने निश्चित बोंबाबोंब करणारी लोक आहेत ही विकास करत नाही, तर सत्तेसाठी माजाटलेली लोक आहेत ती। सत्तेसाठी काही कुठल्याही थराला तयार आहे ती। ते सांगतात विकास केला आम्ही। काय विकास केला? MIDC आणली इकडं ग्रामीण भागात चिंद्रणमध्ये, आणि MIDCचा भाव किती? 4.5 लाख रुपये। ऍक्च्युअली 4.5 लाख नाही तर 16.5 लाखाचा भाव यांनी अदानीकडून घेतला। मग अदानीकडून घेतलेला भाव तुम्ही शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये का टाकला नाही? विकास करतो तुम्ही सांगता। हे विकासाची भाषा नाही यांची। यांना सत्ता पाहिजे, यांना येणारे MIDC लाटायचे आहे, येणारे रस्त्याचे पैसे लाटायचे आहेत। ही कामं या लोकांची आहेत आणि उगाच सांगतात विकास करतात। विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव दिलेलं आहे, त्याबद्दल आपण काय सांगता? या मुद्द्यावर आमची पूर्वी चर्चा झालेली आहे। विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव मिळावं यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलन केली, पायी वाऱ्या केल्या, नेरुलपर्यंत आम्ही चालत गेलो। पण या लोकांनी, तुम्हाला सांगतो, 2 आमदार, उरण आणि पनवेलचे आमदार, या लोकांनी अशी भाषा केली की आम्ही जाळून घेऊ, आम्ही पेटवून घेऊ, आम्ही आत्महत्या करू, आम्ही राजीनामा देऊ। या सगळ्या गोष्टी कागदावर राहिल्या। विमानतळाला नाव मिळालं नाहीच। विमान उडलंही, लोक प्रवासी करायला लागली, पण विमानतळाला नाव देवांचं आजपर्यंत भेटलेलं नाही। काय आव्हान कराल? मी इथल्या भूमिपुत्रांना, इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या मतदारांना मी आवाहन करेन की येणाऱ्या 7 तारखेच्या इलेक्शनच्या दिवशी मतदार केंद्रावर जाऊन आमच्या शेतकरी कामगार पक्षाचा खटारा या निशाणी समोरील बटन दाबून आमच्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यायचंय। पक्षाचा महाविकास आघाडीचा आपली निशानी भरत भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लता ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बीबी भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।